आणि औषध प्रशासनाच्या वतीनं 28 जुलै 2026 रोजी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्कूल ऑर्डर असं म्हटलं आहे. त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला शालेय पोषण आहाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि जे मुद्दे आपल्याला माहीत असणं येणाऱ्या काळामध्ये अतिशय आवश्यक आहे. तर त्याच्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. आता हा आदेश का आवश्यक आहे किंवा संवैधानिक अधिकार आणि सार्वजनिक आरोग्याच्या बाजूने, तर अनुच्छेद 21 आर्टिकल 21 सन्मानाने जगण्याचा अधिकार, ज्यामध्ये मुलांसाठी सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाचा अधिकार समाविष्ट आहे. आणि अनुच्छेद 47 पोषण पातळी वाढवणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. आणि आता त्याला कायदेशीर पाठबळ काय आहे, तर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 आणि FSSAI शालेय अन्न नियम 2020 यांच्या आधारे हा जे आहे आदेश तो पारित केलेला आहे. आणि HFSSचा धोका काय आहे बघा, या पदार्थांचा विळखा जो आहे त्याच्यामधनं अति चरबी, मीठ आणि साखरयुक्त हाय इन सॅच्युरेटेड फॅट, सॉल्ट अँड शुगर, त्याला HFSS असं म्हटलं आहे. या पदार्थाची अनिर्बंध उपलब्धता झाल्यामुळे बालपणातील लठ्ठपणा, सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता आणि जीवनशैलीचे आजार आपल्याला लहान वयातच बघायला मिळतात. तर त्यातनं वाचण्यासाठी किंवा त्यातनं विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून याची जी आहे अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. त्याची व्याप्ती आणि लागू क्षमता कोणाकोणासाठी आदेश आहे, तर सर्व सरकारी अनुदानित शाळा आणि विनाअनुदानित खाजगी शाळा, पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, निवासी शाळा आणि वसतिगृहे, राज्य मंडळ, CBSE, ICSE शी संलग्न असलेल्या सर्व शाळा आणि PM पोषण, जिथे जिथे शालेय पोषण आहार आणि शाळेतील कॅन्टीन, व्यावसायिक कॅन्टीन्स जे आहेत त्यांना. अपवाद कोण आहेत, फक्त पाळणाघरं आणि 22 महिन्यापर्यंतच्या बालकांसाठी असलेल्या डे केअर सुविधा यांच्यासाठी लागू नाही, कारण तिथला जो आहार असतो तो मुलांना वेगळ्या पद्धतीचा दिला जातो, ज्याच्यामध्ये या सगळ्याची काळजी घेतली जाते. आता अनिवार्य पोषक मानकं जी आहेत ती कोणकोणती आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. या प्लेटचं विभाजन कसं केलं आहे तुम्हाला डायग्राममध्ये दिसतं आहे. संपूर्ण अन्न, त्याच्यामध्ये होल फूड्स असायला पाहिजेत. फळे, भाज्या, तृणधान्ये, डाळी आणि दुग्धजन्य पदार्थ मेनूमध्ये नियमित असायला पाहिजेत. मॅक्रोन्यूट्रिएंट्स हवीत, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रथिने आणि चरबी यांचे योग्य प्रमाण. ICMR आणि NI यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार मायक्रोन्यूट्रिएंट्स सूक्ष्म घटक, ज्याच्यामध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्व अ, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन D, आयोडीन आणि फॉलेट या सगळ्यांचा समावेश असायला पाहिजे. आणि अतिरिक्त आवश्यकता ही आहे की सुरक्षित पाणी, विद्यार्थ्यांना दिले जाणारे पिण्याचे पाणी सुरक्षित आणि FSSAI मानकानुसार तपासलेले असावे. आणि शालेय आवारात HFSS पदार्थांचे सादरीकरण किंवा उपलब्धता सक्त निषिद्ध आहे. म्हणजे मगाशी आपण जी पदार्थांची यादी बघितली, याच्यामध्ये चिप्स आहेत, बर्गर आहे किंवा अन्य जे फास्ट फूड, जंक फूड आहेत ते अजिबात शाळेच्या आवारामध्ये आपल्याला दिसून चालणार नाही. आता 50 मीटर सुरक्षित क्षेत्र, सेफ झोन डायग्राम, सेफ झोन करून टाकला आहे शासनाने, ज्याच्यामध्ये शाळेपासून 50 मीटर अंतरामध्ये आपल्याला शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कोणत्याही दिशेने 50 मीटरच्या परिसरात सुरक्षित अन्नक्षेत्र आहे. काय प्रतिबंध आहेत बघा, ज्याच्यामध्ये कोणत्याही HFSS पदार्थांची विक्री करण्यावर बंदी आहे. HFSS पदार्थाचे मार्केटिंग किंवा जाहिराती, संगणकावर आणि डिजिटल फलकांवरही बंदी घालण्यात आली आहे. आणि त्या पदार्थांचे सादरीकरण किंवा डिस्प्लेसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे. स्थानिक प्राधिकरणाची याच्यामध्ये भूमिका जी आहे ते हे 50 मीटरचे क्षेत्र लागू करण्याची जबाबदारी अन्न सुरक्षा अधिकारी FSO आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची असणार आहे. त्यानंतर अनुपालन परिसंस्था बघायची, कोणाची जबाबदारी आणि काय काय त्याच्यामध्ये आहेत बघा. पहिली आहे परवाना आणि नोंदणी, ज्याच्यामध्ये शाळा प्रशासन स्तरावर, म्हणजे जो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये कॅन्टीन मालकाकडे FSSAI परवाना असल्याची खात्री करायची आपल्याला. त्यानंतर आपण फक्त शाळा प्रशासनाशी जे निगडीत आहे तेवढे मुद्दे बघूया. नियंत्रण एन्फोर्समेंटमध्ये 50 मीटर परिसरात HFSS विक्री रोखायची आपल्याला. लक्ष ठेवायचं, आजूबाजू दुकानं असतील, खाऊची छोटी दुकानं असतील, तिथे या प्रकारचे पदार्थ मिळणार नाहीत, या दृष्टीने काळजी घ्यायची. शिक्षण, एज्युकेशनमध्ये काय करायचं तर आरोग्य आणि कल्याण दूत आपल्याला नोडल ऑफिसर्स नेमायचे आहेत आणि अहवाल रिपोर्टिंग करायचं आहे. वार्षिक अनुपालन अहवाल आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर मग शिक्षण विभाग आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या याच्यामध्ये मी दिल्या आहेत, परंतु त्या आपल्यासाठी आपल्या दृष्टीने शाळा प्रशासन म्हणून आपल्याला काय करायचं यावरती आपण जास्त फोकस करायला हवं. आता शाळा प्रशासनासाठी कृती आराखडा त्यांनी दिला आहे, ज्याच्यामध्ये FSSAI परवान्याची सक्ती आपल्याला करायची आहे. शाळेच्या आवारात काम करणाऱ्या प्रत्येक अन्न व्यावसायिकाला आणि कॅन्टीनकडे वैध FSSAI परवाना असलाच पाहिजे. आरोग्य आणि कल्याण दूत नोडल ऑफिसर आपल्याला नेमायचं आहे. प्रत्येक शाळेने अन्न सुरक्षेसाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षित करणं अनिवार्य आहे. स्वच्छता मानकं, अन्न हाताळणाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, साठवणूक आणि कचरा व्यवस्थापन हे FSSच्या अनुसूची 4 नुसार असणे आवश्यक आहेत. आणि माहिती फलक आपल्याला लावायला लागणार आहे, जो शाळेच्या प्रवेशद्वारावर FSSAI पदार्थांना बंदी असल्याचा फलक आणि अन्न सुरक्षा माहिती फलक लावणं सक्तीचं आणि अनिवार्य आपल्याला आहे.
आणि आता अंमलबजावणी आणि दंड FDA तपासणी चक्र काय पद्धतीने कार्य करणार आहे पहा. अन्न सुरक्षा अधिकारीची कार्यपद्धती, अनिवार्य तपासणी ज्याच्यामध्ये प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान 2 वेळा सर्व शाळांची आणि 50 मीटर सुरक्षित क्षेत्राची तपासणी होईल. त्यानंतर नमुने गोळा करणे, कॅन्टीनमधून आणि मिड डे मील किचनमधून वर्षातून किमान 1 वेळा अन्नाचे नमुने रूल 2.4 नुसार गोळा केले जाणार आहेत. जलद अहवाल तपासणीनंतर 7 दिवसांच्या सहाय्यक आयुक्ताने तो विहित नमुन्यात अहवाल सादर करायचा आहे. आणि कारवाई आणि दंड काय आहेत बघा. 50 मीटर क्षेत्रात HFSS आढळल्यास जप्तीची कारवाई, विनापरवाना विक्रेत्यांवर खटला आणि सुधारणा नोटीस बजावणे या प्रकारचे जे दंड आहेत ते लावण्यात आलेले आहेत. एकत्रित जबाबदार प्रणाली आपल्याला तयार करायची आहे. आणि हा आदेश म्हणजे केवळ नियमांची यादी नाही तर मजबूत सुरक्षा जाळे आहे जिथे कोणतीही त्रुटी लपून राहणार नाही. ज्याच्यामध्ये शाळा प्रशासनाची मैदानावरची पहिली फळी जी आहे ती नियम राबवतात. त्यानंतर शिक्षण विभाग सरकार धोरण आणि देखरेखीद्वारे पाठबळ देतात. अन्न आणि औषध प्रशासन कायदेशीर अंमलबजावणी आणि तपासणीची खात्री आणि संलग्न मंडळे ज्याच्यामध्ये सर्वात मोठा दबावगट हा असणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन न केल्याने शाळेची मान्यता रोखली जाऊ शकते किंवा कारणे दाखवा नोटीससुद्धा दिली जाऊ शकते. आता ईट राईट स्कूल उपक्रम आपल्याला त्याची माहिती थोडीशी घ्यायची आहे. बियॉन्ड कंप्लायन्स म्हणजे अनुपालनाच्या पलीकडे प्रत्येक शाळेने ईट राईट कॅम्पस बनवण्यासाठी 5 स्तंभाची अंमलबजावणी करावी. ज्याच्यामध्ये शालेय पोषण धोरण, शाळा व्यवस्थापन समितीने स्वतःचे पोषण धोरण स्वीकारावे, सुरक्षित पाणी सुविधा, संपूर्ण शाळेत विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध असणे, जागृती सत्रे म्हणजे अवेअरनेस प्रोग्राम, शैक्षणिक वर्षात किमान 4 वेळा अन्न सुरक्षा आणि पोषणावर जागरूकता सत्रे नियोजित करायची आहेत आपल्याला. दृश्यमान संदेश, FSSAIचे निरोगी आहाराचे संदेश शाळेत ठळकपणे प्रदर्शित करायचे आहेत. आणि मॉडेल कॅन्टीन, शाळेतील कॅन्टीन किंवा मिड डे मील हे निरोगी आहाराचे मॉडेल म्हणून आपल्याला चालवायचं आहे. आता जनजागृती आणि तक्रार निवारणासाठी काय आहे. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू झाला आहे. पालक आणि विद्यार्थ्यांचं सक्षमीकरण पहिलं करणं आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये शाळेचे प्रशासन आणि FSO मिळून पालक व विद्यार्थ्यांना HFSSचे धोके आणि त्यांच्या कायदेशीर अधिकारांबद्दल जागरूक करतील. आणि मराठी आणि इंग्रजीत माहिती ती आपल्याला उपलब्ध करून द्यायची. आता तक्रार कुठे करायची तर कोणत्याही उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी FSSAI हेल्पलाईन 1800 112 100 अर्थात 1800 112 100 आणि FDA महाराष्ट्र तक्रार ग्रीव्हन्स पोर्टल. लक्षात ठेवा, मुलांचं आरोग्य ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. चला एकत्र मिळून आरोग्य कवच मजबूत करूया. तर मला अशी खात्री आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपण ज्या काही स्लाईड्स बघितल्या त्याच्यामधनं जी स्कूल ऑर्डर आली आहे त्याच्याबद्दल बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर झालं असेल की आपल्याला शाळेमध्ये नक्की काय करायचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये हा जो मुद्दा आहे तो अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे सर्व शाळा प्रशासनांनी शालेय स्तरावरती याची व्यवस्थित अंमलबजावणी करून मुलांना जास्तीत जास्त सुरक्षित अन्नाचा पुरवठा तसेच सुरक्षित अन्नक्षेत्र आपण निर्माण करूया. यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.